नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहत आहात विषय का मराठीवर घडामोडी घडताय काय हा आपला नवा कोरा शो. यामध्ये आपण आठवड्याभरातील महत्त्वाच्या घटनांचा घेणार आहोत सविस्तर आढावा. तर जगातील सर्वोत्तम सन्मान म्हणजेच नोबेल पुरस्कार 2025 ची नुकतीच घोषणा झाली आहे. 6 ऑक्टोबर पासून त्या संदर्भात बातम्या यायला लागल्या होत्या. 10 डिसेंबरला स्टॉकहोम मध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. विज्ञान, साहित्य, शांतता आणि वैद्यकीय क्षेत्रातील यंदाचे पुरस्कार कोणाला मिळाले आहेत पाहूयात आजच्या घडामोडी घडताय काय मध्ये. तर या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे वेनेझुएलाच्या प्रमुख विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना. तर लोकशाही हक्कासाठी केलेल्या संघर्षासाठी आणि हुकुमशाही विरोधात शांततेचा मार्ग स्वीकारल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे. तर हा पुरस्कार यावेळेसचा चर्चेत यासाठी सुद्धा होता कारण की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः शांतता पुरस्कारासाठी प्रयत्न करत होते, पण त्यांना काही मिळालं नाही. तरी तात्या शांत बसताय काय? काय म्हणताय तात्या बघा. So the person who actually got the Nobel Prize called me and said, I'm accepting this in honor of you because you really deserved it. That a very nice thing to do. I didn't say then give it to me though. I think she might have. She was very nice, and I've been helping her along the way. काय म्हणताय बघा, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्या मारिया यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला आणि म्हटलं की हे पारितोषिक मी तुमच्या सन्मानार्थ स्वीकारत आहे कारण की ते प्रत्यक्ष तुम्हालाच मिळायला हवे होते. आणि मी त्यांना सांगितलं की ते मला द्या असं मी कदाचित म्हणणार नाही, असं ट्रम्प म्हणताय की ते मला द्या असं मी म्हणणार नाही त्यांना. मी त्यांच्या मदतीला वेळोवेळी आलो आहे आणि मला आनंद आहे की मी लाखो लोकांचे प्राण वाचवले असं ट्रम्प म्हणताय. कदाचित हे इंटरनॅशनल लाल गंधर्व आहे की काय असंच म्हणावं लागेल. असो, हा आपण कशाला काय म्हणायचं. तर पुढचा साहित्य क्षेत्रातला पुरस्कार हंगेरीचे लेखक लास्लो क्रान्साहोकाई यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. सांता तांगो सारख्या उत्कृष्ट कादंबरीमधून त्यांनी सामाजिक आणि मानसिक वास्तव्य जे मांडलं आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांची लेखन शैली जर बघितली ना तर दीर्घ वाक्य आणि अस्सल वास्तव्याचं चित्रण यासाठी ते प्रसिद्ध आहेत. रसायनशास्त्राचा पुरस्कार जाहीर झाला, त्यामध्ये सुसुम कितागावा, रिचर्ड रॉबर्टसन आणि ओमर एम यागी यांनी रसायनशास्त्रात नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं आहे. त्यांनी मेंटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स म्हणजेच MOF विकसित केलं आहे आणि ही एक अशी संरचना आहे ज्यामुळे गॅस शोषण आणि ऊर्जा साठवणूक आणि औषध वितरणासाठी अत्यंत उपयोगी आहे. तर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळालं आहे जॉन क्लार्क, जॉन मॅटनिस आणि मिशेल डेओरेट यांना मिळालं आहे. त्यांच्या संशोधनामुळे क्वांटम यांत्रिकी ही संकल्पना आता प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये मेरी ब्रेनको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकाकची यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल मिळाला आहे त्यांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेवरील संशोधनासाठी. त्यांच्या या कामामुळे ऑटोइम्यून रोगाविषयी नवीन माहिती मिळाली आहे. तर खूप मोठी प्राइज मनी मिळते नोबेल पारितोषिक विजेत्यांना. तर या सगळ्या विजेत्यांना मिळणार आहे 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर. खूप आहे ना, खूप आहे. आणि सोबत सुवर्ण पदक आणि नोबेल सन्मान देखील मिळणार आहे. आणि तर अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा लवकरच म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आणि आता पुढची न्यूज आहे हेल्थ संदर्भात. खरं तर एक असं औषध आहे की जे घेताना नक्कीच विचार करावा लागेल आणि खूप भयानक अशी परिस्थिती मागच्या काही दिवसांमध्ये झाली आहे. तर मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त लहान मुलांना कफ सिरपमुळे जीव गमवावा लागलाय. काय आहे हे कोल्ड्रिफ सिरप प्रकरण बघूयात आजच्या घडामोडीमध्ये. तर 20 ते 22 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे आणि कारण ठरलं आहे एकच औषध, कोल्ड्रिफ कफ सिरप. रासायनिक तपासणीत या सिरपमध्ये 46.2 डायथिलीन ग्लायकोल म्हणजे DEG आढळलंय. एक विषारी घटक आहे जो मूत्रपिंड आणि यकृतावर घातक परिणाम करतो. तुम्ही इथे बघू शकता एक ग्राफिक्स आहे आणि ज्यामध्ये त्याचे फायदे आणि तोटे दिले आहेत. तर डायथिलीन ग्लायकोल म्हणजे DEG त्याचे फायदे आणि तोटे आहे, पण फायदे फक्त औद्योगिक वापरासाठीच आहे, माणसासाठी नाही. तर DEG हा एक सेंद्रिय द्रावण म्हणजे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. तो प्लास्टिक, रंग, प्रिंटिंग शाई, अँटीफ्रीज आणि काही रसायनांच्या निर्मितीत वापरला जातो. तो कमी खर्चिक आहे, सो त्यामुळे
प्रश्नच नाही आहेत. कमी खर्चिक आहे आणि विविध औद्योगिक प्रक्रिया सुलभ करणारा हा असा घटक आहे. काही क्लिनिंग एजंटमध्ये देखील त्याचा वापर केला जातो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे खूप असे तोटे आहेत मानवाच्या आरोग्यासाठी. तर DEGचा मानवी शरीरात उपयोग अत्यंत घातक आहे. याचा चुकूनही औषधात समावेश झाल्यास यकृत म्हणजेच लिव्हर आणि मूत्रपिंड म्हणजे किडनी निकामी होण्याची शक्यता आहे. आणि याचा सरळ सरळ संबंध हा न्यूरोलॉजी म्हणजे मेंदूशी संबंधित याचे मोठे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक हे औषध घेतलं पाहिजे. उलट्या, कोमा आणि मृत्यू सारखा गंभीर गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. तर लहान मुलांसाठी तर DEG अत्यंत विषारी ठरतो. तर या प्रकरणामध्ये श्रेयस फार्मा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि डॉक्टर प्रवीण सोनी ज्यांनी हे औषध प्रिस्क्राईब केलं त्यांना देखील काही तासांमध्येच अटक झाली होती. तर कंपनीचा जो मालक आहे S रंगनाथन ज्याला चेन्नईतून अटक केली आणि न्यायालयाने त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावली आहे. हे खूप विचित्र घटना आहे की या गोष्टीमुळे असे परिणाम होऊ शकतात तरी देखील प्रिस्क्राईब केलं जातंय. तर या प्रकरणावर वकील विशाल तिवारी यांनी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यात आरोग्य मंत्रालय आणि औषध नियंत्रण संस्थांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध देणं किंवा घेणं, औषधांची गुणवत्ता आणि औषध सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर पुढची न्यूज आहे असेच बूट फेकण्यासंदर्भात. तर काही साध्या सुद्धा माणसावर नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न झालाय. डेंजरला झाले लोक. डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी 6 ऑक्टोबरला बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कोर्टरूम मध्येच बूट फेकण्याचा हा धक्कादायक प्रकार घडला. आणि नेमकी घटना काय घडली तर झालं असं की 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान वकील राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी त्यांनी सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशी घोषणा केली. सुदैवाने बूट न्यायाधीशांपर्यंत पोहोचलाच नाही आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. तर या वादामागे एक याचिका होती खजुराहो मंदिरातील विष्णुमूर्ती पुनर्स्थापनेसंदर्भात. तर या सुनावणीत सरन्यायाधीश गवई असे म्हणाले होते की देव स्वतः काही करेल का, भक्त असाल तर पूजा करा. आणि या विधानाचा काही लोकांनी धार्मिक अपमान म्हणून अर्थ काढला आणि त्यातच हा बूट फेकण्याचा प्रयत्न झालाय. खरं तर धार्मिक या गोष्टीमध्ये लवकर भावना दुखावल्या जातात. तर त्याचंच हे प्रकरण आहे. पण या कृत्यामुळे वकिलावर तात्काळ कारवाई झाली आहे. कोर्टाने त्यांची सनद आणि प्रवेशपत्र रद्द केलं आहे आणि बार काउन्सिलनं त्यांचं निलंबन देखील केलं आहे. तर या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याची प्रतिक्रिया 71 वर्षीय वकील राकेश किशोर यांनी माध्यमांना दिली आहे. वय झालंय आता, काय ताणच नाही का. आणि वर ते हे असंही म्हणतात की मी केलेल्या कृत्याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही, मी तुरुंगवास भोगण्यास तयार आहे, मी काही केलेलं नाही आणि दैवी शक्तीने मला हे करण्यास भाग पाडलंय, माझ्या कोणताही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मध्य प्रदेशातील खजुराहोच्या जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्ती संदर्भात सरन्यायाधीशांनी जी टिप्पणी केली होती त्यामुळे मी संतप्त झालो होतो म्हणे आणि दररोज रात्री सर्व शक्तिमान देव मला विचारत होते एवढ्या अपमानानंतर तू शांत कसा राहू शकतो. आणि या निकालानंतर मला झोप येत नव्हती आणि त्यामुळे मी बूट फेकून मारला असं ते सांगताय. यावर गवई यांनी बूट फेकल्यानंतर गुन्हा दाखल केला नाहीये. तर मी विचलित झालो नाही, हे प्रकरण आता विसरायला हरकत नाही, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. पण सरन्यायाधीशांनी जरी गुन्हा दाखल केला नसला तरी देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. तर न्यायमूर्ती, वकिलांचे संघ आणि राजकीय पक्ष या सर्वांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. लोकशाहीवरील हल्ला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तर यामध्ये राजकारण ते आलंच आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हटले आहे की गवई हे दलित आहे म्हणून हा हल्ला झाला आहे. ST&T कायद्यानुसार कारवाई व्हावी असं त्यांनी म्हटलं आहे. खरं तर कुठल्याही प्रकरणाला राजकीय आणि जातीचं वळण दिलं की ते भरकटतं. तर या बाबतीत तेच झालं आहे. बघूयात. तर न्यायालय ही लोकशाहीचा स्तंभ आहे. मतभेद असतील पण हिंसक प्रतिक्रिया हा मार्ग नाही आणि या घटनेनं फक्त एक न्यायाधीशांवर नव्हे तर संपूर्ण न्याय प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आणि आता पुढची बातमी आहे महिलांसंदर्भात. नाही, लाडकी बहीण नाही, ते चालू आहे ना व्यवस्थित. येत आहे, पैसे येत आहे. तर बातमी आहे कर्नाटक सरकारकडून वार्षिक 12 मासिक पाळी रजा मंजूर करण्यात आला आहे आणि खूप सुंदर आणि जबरदस्त असा हा निर्णय घेतला आहे.
तर भारतात एक ऐतिहासिक पाऊल उचललं गेलं आहे. कर्नाटक सरकारने सर्व क्षेत्रातील महिलांसाठी दर महिन्याला 1 दिवस सवेतन पेड, सवेतन म्हणजेच पेड मासिक पाळी रजा जाहीर केली आहे. आणि कर्नाटकातील सरकार असो वा खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला असो, त्यांना दर महिन्याला 1 दिवस विश्रांतीची सुट्टी हक्काने घेता येणार आहे. तर निर्णय काय आहे, तर रोजगार मंत्री संतोष लाड जे आहे त्यांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला की सर्व महिला कर्मचाऱ्यांना दर महिन्याला 1 दिवस सवेतन म्हणजेच पेड मासिक पाळी रजा मिळावी. पूर्वी 2024 मध्ये देखील 6 दिवसांची रजा देण्याचा निर्णय झाला होता, पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. म्हणून आता पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. महिन्याला 1 दिवस म्हणजे वर्षाला 12 दिवस आणि तेही पगारी, म्हणजे कुठलाही पगार न कापता त्यांना सुट्टी मिळणार आहे. हा निर्णय लवकरच लागू होणार असून कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे की जिथे ही सवलत सर्व क्षेत्रात लागू होईल. तर मासिक पाळीच्या संदर्भात जी रजा आता दिली आहे, तर तशीच केरळमध्ये फक्त ITI महिला प्रशिक्षणार्थींना महिन्याला 2 दिवस रजा मिळायची किंवा मिळते. तर ओडिशा सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी वर्षात 12 दिवस सुट्ट्या आहे. पण कर्नाटकचा निर्णय वेगळा का ठरतो, तर तो सर्व क्षेत्रातील महिलांवर लागू होणार आहे. मग त्या सरकारी असो, खासगी कार्यालयात काम करणारा असो की स्वतः उद्योगधंदा चालवणारे असो, त्या सर्वांसाठी सर्वत्र हा निर्णय लागू झाला आहे. या निर्णयावर समाजातून आणि महिलांकडून खास करून मोठं कौतुक केलं जात आहे, स्वागत केलं जात आहे. साहजिकच आहे, स्वागत होणारच आहे. सुट्ट्या मिळत आहे, दिवाळीच्या पण सुट्ट्या मिळाल्याच असतील ना तुम्हाला, नाही का? अजून मिळतील. तर महिलांच्या आरोग्याचा विचार करणारा, कामाच्या जागी संवेदनशीलता वाढवणारा, स्त्रियांच्या गरजांना मान्यता देणारा हा निर्णय आहे. आणि यामुळे महिलांना शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळणार आहे असं सगळेच जण म्हणत आहे. पण काही कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे, त्याचा कामावर परिणाम होईल असं ते म्हणत आहे. तरी आरोग्य आणि सन्मान या दोन्ही गोष्टी अधिक महत्वाच्या आहे असं मानलं जात आहे. चला, एक चांगला निर्णय कुठलं तरी सरकार घेतंय, त्याबद्दल कौतुक करायलाच पाहिजे. तुम्हाला वाटतं का की मासिक पाळी रजा देशभर लागू व्हावे? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये कळवा. आणि महाराष्ट्र राज्य शासनाकडून अजून तरी कोणती अधिकृत निर्णय झालेला नाहीये. काही खाजगी कंपन्या आहेत ज्या स्वतःच्या धोरणाअंतर्गत मासिक पाळी जी रजा आहे ती देतात, पण त्याचं प्रमाण कमीच आहे. आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अजूनही धोरणात्मक विचारांची गरज आहे आणि ती झाली पाहिजे. आणि अनेक आरोग्य तज्ज्ञ आणि महिला संघटना महाराष्ट्र सरकारनेही याबाबत पाऊल उचलावं अशी मागणी करत आहे. आणि सध्या ट्रेंड आहे सोशल मीडियाचा आणि सोशल मीडियावरही नागरिक कर्नाटक सरकारचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राकडून त्यांची अशी अपेक्षा आहे असंही ते या ठिकाणी व्यक्त करतायत. सरकारवर खूपच अपेक्षांचं ओझं आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात 2-1 वर्षात जबरदस्त उलथापालथ झाली आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. या पेंट्याला पण माहिती आहे, छोट्याला पण माहिती आहे, आपल्याला तर माहितीच आहे. आणि त्यात अशा काही गोष्टी घडल्या की डायरेक्ट महाराष्ट्राच्या राजकारणाचा मोड आणि मूड दोन्ही बदललंय. आणि यावेळी चूल नाही मांडली तर डायरेक्ट चूल घेऊन जात आपला नवीन जागेत संसार मांडलाय आणि दुसऱ्याला आपल्याच घरात नवीन चूल मांडावी लागली आहे. आणि हीच आहे तोडमोड घटना आपल्या आजच्या घडामोडी एपिसोडची विषय का हायलाइट्स. तर विषय आहे शिवसेना चिन्ह सुनावणी संदर्भातला. शिवसेना एकच नाव पण 2 दावे. 2 वर्षांपासून एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे. कोण खरी शिवसेना, कोण अपात्र, कोण सत्ताधारी? सुनावणीला पुन्हा तारीख पे तारीख. तर या प्रकरणी 8 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार होती, परंतु सशस्त्र दल संदर्भातील सुनावणी असल्याने ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली. तर उद्धव ठाकरे गटाने मागणी केली की चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा, म्हणजे एक तर आम्हालाच द्या नाही तर देऊच नका कोणाला, असं त्यांचं म्हणणं आहे. हे चिन्ह आमचे, ते आम्हालाच मिळालं पाहिजे. इनको दे दो ऐसा मत करो, एक तो हमको दे दो नाही तो देऊ मत, असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूयात काय होतं त्यांच्या या मागणीचं प्रत्यक्षात रूपांतर होत आहे की नाही. पण 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला विरोध करत अनेक आमदारांसह बंड केला. शिवसेना 2 भागात विभागली गेली. एक आहे शिंदे गट आणि एक आहे उद्धव ठाकरे गट. असे 2 गट झाले. गटांचं राजकारण गटारागत झालंय आणि दोघांनी एकाच पक्षाचं नाव, चिन्ह आणि प्रतिनिधित्व यावर आपला दावा ठोकलाय. पक्ष तुटला पण प्रश्न उभा राहिला, खरी शिवसेना कोण?
एक काळ होता की शिवसेनेचं ज्या सॉन्ग लागायचं आणि त्या एक ऊर्जा होती, पण आता सगळंच मिळमिळीत झालंय असं दिसतंय. पक्षांमध्ये ताटातूट होते, तोडमोड होते, काय होतंय त्यांनाच माहिती. काय झाडी, काय डोंगर याच्यात आनंद मानावा लागणार आहे आता आपल्याला. तर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं. कारण बहुसंख्य आमदार आणि लोकप्रतिनिधी हे शिंदे गटात होते. ती गँग बघितलीच असेल तुम्ही, सगळे बसले होते. पुढे साहेब बसले होते. आणि उद्धव गटाला मिळालं शिवसेना युबेटी नाव आणि वेगळं मशाल चिन्ह. तर आणि या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये खूप सारे प्रकरण गाजले, आरोप प्रत्यारोप सगळ्या गोष्टी झाल्या. आमदार अपात्रता प्रकरण तर इतकं गाजलं की विचारायलाच नको. उद्धव ठाकरे गटाने स्पीकरकडे याचिका दिली होती की शिंदे गटातील जे आमदार आहे त्यांनी पक्षदेशाचं उल्लंघन केलं आहे म्हणून ते अपात्र ठरावेत. आता कोण कोणाचं ऐकतंय, पक्षदेश आणि काय. तर त्यावर स्पीकर राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदार हे अपात्र नाहीत असा निर्णय दिला आणि त्यामुळे पुन्हा वाद पोचला तो सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालयात गेला आहे आणि त्यावरच आता हा अंतिम निर्णय लागणार आहे. तर आता 12 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर अंतिम सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे गट म्हणतो की स्पीकरचा निर्णय हा पक्षपाती आहे आणि शिंदे गट म्हणतो की आमच्याकडे बहुमत आहे, आम्हीच खरी शिवसेना. सगळीकडेच लाल लाल होतंय, सगळेजण आपलीच लाल लाल करताय, सगळ्यांनाच रोग लागलाय जणू लाल गंधर्वांचा. तर या लढाईत कोण जिंकेल? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होण्याआधी शिवसेनेच्या संघर्षाचा निकाल लागेल की पुन्हा तारीख पे तारीख. बघूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्कार. तर तुम्हाला हा घडामोडीचा पहिला एपिसोड कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.